नमस्कार मंडळी, काय मजेत ना? अहो मजेत तर तुम्ही असणारच. काय मज्जा येते सध्या पुण्यामध्ये, छान पाऊस पडतोय. ॲनिमेशन टीमने लगेच पाऊस पाडायला सुरुवात केली. क्या बात आहे. मग जरा एक काम करा, जरा ढग मस्त आहा विजा विजा, क्या बात आहे. पण धबधब्याचा पण आवाज ऐकू येतोय का? जोशी काका, काय मस्त धबधब्यात भिजतायत काका. काय काका मजेत ना? वा वा वा, काका तर मजेत आहेत. काका जुलै महिना चालू आहे, आठवते ना? काका तरी चिल आहेत एकदम मस्त. काका इन्कम टॅक्स रिटर्न भरायची शेवटची तारीख जवळ आली आहे. हां, काका म्हणतात त्यांना इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरजच नाही. आणि तुम्हाला तरी असं वाटलं असेल की असं कसं काय? हां, तर याच प्रश्नाचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. काय? दोन गोष्टी. सगळ्यात पहिलं म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अनिवार्य आहे का? आणि नंबर 2, जरी अनिवार्य नसेल तुमच्यासाठी, तर जर तुम्ही आपणहून इन्कम टॅक्स रिटर्न भरलं तर त्याचे काही फायदे आहेत का नाही आहेत? ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आता इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अनिवार्य आहे का नाही आहे याच्या आधी इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय हे सगळ्यात पहिल्यांदा सोप्या भाषेत समजून घेऊया. इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे हा एका प्रकारचा फॉर्म भरण्यासारखा असतो. एक उदाहरण म्हणून हा तुमच्यासमोर एक ITR तुम्हाला दाखवलेला आहे. असे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ITR असतात. ITR 1, 2, 3 बरेच काय काय असतात. पण हा थोडक्यात काय, हा एक फॉर्म आहे जो तुम्हाला इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला भरायचा असतो. पूर्वी हे सगळं फिजिकली भरायला लागायचं, आता सगळं काय ऑनलाईन असंच भरता येतं. ओके, सो इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय कळलं. नंबर 2, हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख काय, तर हा फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल की सगळ्यांसाठीच 31 जुलै आहे का, तर नाही. ह्याच्यातही बरेच वेगवेगळे प्रकार येऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर व्यावसायिक असाल, खूप मोठे व्यावसायिक आहात, तुम्हाला टॅक्स ऑडिट वगैरे ॲप्लिकेबल आहे, तुम्ही पार्टनर आहात त्याचे, तर मग त्यांच्या ड्यू डेट्स वेगळ्या असतात. पण आत्ता आपण काय म्हणतोय, एक सर्वसामान्य माणूस जो एक नोकरदार आहे, ओके, या नोकरदार व्यक्तीसाठी जनरली 31 जुलैच फायनल ड्यू डेट असते इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची. ओके, आणि छोटे मोठे व्यावसायिक असतील ज्यांचं काही टॅक्स ऑडिट वगैरे त्यांना ऑडिट ॲप्लिकेबल होत नाही, या लोकांसाठी सुद्धा 31 जुलैच फायनल ड्यू डेट असते. हे पण कळलेलं आहे. आता तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा एक सेल्फ असेसमेंट पद्धतीचा फॉर्म असतो. सेल्फ असेसमेंट म्हणजे काय, तुम्हाला होऊनच सांगायचं असतं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला की या अख्ख्या वर्षात म्हणजेच 1 एप्रिल ते 31 मार्च या कालावधीमध्ये मी एवढं इन्कम कमवलं, माझं उत्पन्न एवढं होतं आणि याच्यावरती मला एवढा एवढा टॅक्स येतोय. म्हणजेच काय, तुमच्याकडे इन्कम टॅक्स ऑफिसर घरी येत नाही. जनगणनेला कसे लोक तुमच्या घरी येतात तसं इन्कम टॅक्स ऑफिसर तुमच्या घरी येत नाही. ओ किती टॅक्स तुम्ही भरला का नाही, आपणहून हा डिक्लेअर करण्याचा विषय असतो. म्हणूनच याला काय म्हणतात, सेल्फ असेसमेंट फॉर्म म्हणतात. इथपर्यंत कळलेलं आहे. आता हा भरणं कोणासाठी गरजेचं आहे हे बघून घेऊया लगेच पुढच्या भागात. आता या तक्त्याकडे नीट बघा, खूप महत्त्वाचा तक्ता आहे. ओके, आता याच्याप्रमाणे काय, जर तुमचं वय 60 वर्षांच्या आत असेल, ओके, तुम्ही सिनियर सिटीजन नाही आहात अजून, तर तुमचं इन्कम किती आहे ह्याच्याकडे थोडं लक्ष द्या. तुमचं इन्कम म्हणजेच तुमचं उत्पन्न जर 2.5 लाखापर्यंत असेल, ओके, 2.5 लाख किंवा त्याच्या आत असेल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरज नाही. पण 2.5 लाखापेक्षा जास्ती तुमचं इन्कम असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अनिवार्य आहे. ओके, आता तुम्ही सिनियर सिटीजन झाला, 60 वर्ष ते 79 वर्षांपर्यंत जर तुम्ही या वयोगटात जर तुम्ही मोडत असाल आणि तुमचं उत्पन्न जर 3 लाखांपर्यंत असेल, अप टू 3 लाख असेल, तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची गरज नाही. पण 3 लाखाच्या पुढे गेलं तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अनिवार्य आहे. आणि जर तुम्ही झाला सुपर सिनियर सिटीजन म्हणजे काय, 80 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्ती, तर मात्र ही लिमिट 5 लाखाची झाली. म्हणजेच 5 लाखापर्यंत तुमचं उत्पन्न असेल तर तुम्हाला इन्कम टॅक्स रिटर्न भरायची गरज नाही. 5 लाखाच्या वरती गेलं तर इन्कम टॅक्स रिटर्न भरणं अनिवार्य आहे. हा जर तक्ता नीट कळाला असेल तर आता आपण काय बघणार आहे बघा. ठीक आहे, तुम्ही बरेचसे जण म्हणजे आणि अच्छा सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही म्हणाल मनाने मी खूप तरुण आहे. मनाचं तर काही तर बघितलं नाही जात ना, शारीरिक वयाचं सगळं चाललेलं आहे आपलं. ओके, सो आता जर आपण बघितलं, मेजॉरिटी जण आपण पकडूयात 60 वर्षांच्या आतले आहेत. ठीक आहे, आता तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे हे तर कळलं. पण एखादी व्यक्ती जर म्हणली की माझं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे पण तरीसुद्धा मला इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं आहे, जर काही फायदे असतील तर काय काय फायदे असू शकतात हे बघणार आहे आपण पुढच्या सेक्शनमध्ये. आता टोटल आपण 5 फायदे हे आपण आत्ता बघणार आहोत. त्यातले आता एक एक करत व्यवस्थित बघूयात. सगळ्यात पहिला फायदा काय, TDS रिफंड मिळवणे. म्हणजे काय, आता तुम्ही सपोज एखाद्या बँकेत
FD ठेवली असेल म्हणजेच मुदत ठेव असेल आणि तुम्ही जर तो फॉर्म 15G किंवा 15H भरला नसेल तर तुमचा टॅक्स कापला जातो, तुमचा TDS केला जातो. आता तुम्ही बँकेला असं नाही म्हणू शकत हो आता मला टॅक्स परत पाहिजे, आता माझं इन्कम 2.5 लाखाच्या आत आहे, बँक तुम्हाला परत नाही देणार. तुम्हाला जर हा टॅक्स तुमचा जो ऑलरेडी कापला गेलेला आहे तो जर परत हवा असेल तर तो तुम्हाला सरकारकडनं परत घ्यायला लागतो. आणि ते कसं घेणार? इन्कम टॅक्स रिटर्न भरून. ओके, सो TDS जर तुमचा कापला गेला असेल कुठल्याही कशाच्याही कारणामुळे, फॉर एक्झाम्पल मी म्हणलं बँकेने कापला असेल किंवा लेटेस्ट तुमचा छोटा मोठा व्यवसाय आहे ज्याच्यात तुम्हाला प्रोफेशनल फीजचं पेमेंट करताना जर कोणी तुमचा टॅक्स कापला असेल किंवा अन्य कुठल्याही गोष्टीसाठी तुमचा टॅक्स कापला असेल आणि तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत असेल तर तुम्ही बिंदास इन्कम टॅक्स रिटर्न भरून टाका आणि गव्हर्नमेंटकडनं टॅक्सचा रिफंड क्लेम करा. पहिला पॉईंट क्लिअर आहे. दुसरा फायदा काय असू शकतो बघा, तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे मान्य आहे, पण तुम्हाला कर्ज घ्यायचं आहे. कुठलं कर्ज? आपण म्हणू शकतो गृहकर्ज असू शकेल किंवा वाहनासाठी कर्ज घ्यायचं आहे तुम्हाला. तर अशा वेळेला जनरली बँक काय करते, तुम्हाला उत्पन्नाचं काहीतरी एक प्रूफ मागते. आता त्याच्यासाठी तुम्ही काय देऊ शकता, तर लेटेस्ट फॉर्म 16 दिला तुम्ही किंवा लेटेस्ट सॅलरी स्लिप दिली तुम्ही, त्याच्या ऐवजी तुम्ही काय देऊ शकता, तुमचं इन्कम टॅक्स रिटर्न सुद्धा देऊ शकता. यामुळे तुम्हाला लोन मिळण्यासाठी थोडी जास्ती सोय होऊ शकेल. ओके, तिसरा फायदा काय बघू, इन्शुरन्स. आता तुम्ही म्हणाल इन्शुरन्स आणि इन्कम टॅक्स रिटर्नचा काय संबंध आहे? आता काय होतं सांगते मी तुम्हाला, अगदी जवळजवळ एक 5-6 वर्षांपूर्वीची किंवा कदाचित त्याच्या आधीची गोष्ट सांगते, जेव्हा मी पण कोण एकेकाळी जॉब करत होते तेव्हाची गोष्ट आहे. तेव्हा मला असं सुरसुरी आली होती की मस्त आपण एक भारीतला इन्शुरन्स काढू, आणि तेव्हा मी जवळजवळ 50 लाख का 60 लाखाचा इन्शुरन्स घेण्यासाठी मी अर्ज दिला होता. आता तेव्हा ते म्हणले 60 लाखाचा इन्शुरन्स हवा आहे तुला? म्हणलं हो पाहिजे. तर ते म्हणे की एवढा तुम्हाला इन्शुरन्स द्यायच्या आधी आम्हाला तुमचं उत्पन्न किती आहे ह्याचा पण आम्हाला तुम्हाला जरा चेक करायचं आहे. सो अनेक वेळेला काय करतात सांगते, ज्या कुठल्या इन्शुरन्स कंपन्या असतील त्यांनी एक लिमिट ठरवलेली आहे. तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगते, LIC जनरली 25 लाखाच्या वरचा इन्शुरन्स जर असेल तर तुमच्याकडनं उत्पन्नाचा दाखला मागते. मी परत म्हणते तसं तुम्ही फॉर्म 16 सुद्धा देऊ शकता, तुमच्या सॅलरी स्लिप पण देऊ शकता, पण मी म्हटलं असं तुमचं स्वतःचा जर व्यवसाय असेल तर कोण देणार आहे फॉर्म 16, कोण देणार आहे सॅलरी स्लिप? नाही ना. तुम्हाला तुमचं ITR देणं हे सगळ्यात सोपं पडेल. सो इन्शुरन्ससाठी सुद्धा सोय नक्कीच होईल ITR भरलेला असेल तर. पुढचं आहे काही शिष्यवृत्ती. जर तुम्हाला नाही तुमच्या पोरांना बाळांना जर शिष्यवृत्ती मिळणार असेल तर तिथेही काही वेळेला असं असतं की उत्पन्न जर अमुकच्या आत असेल तर शिष्यवृत्ती मिळेल. त्याच्यासाठी तुम्ही प्रूफ कसं करणार की माझं इन्कम याच्या आत आहे? तर त्याच्यासाठी परत तेच सॅलरी स्लिप फॉर्म 16, पण स्वतःचा बिझनेसच असेल तर इन्कम टॅक्स रिटर्न मात्र तुम्हाला नक्की सोयीचा जाईल. आणि आता 5वा पण खूप महत्त्वाचा मुद्दा, जर काही कारणास्तव तुम्ही जर जो व्यवसाय करताय त्याच्यात जर तुम्हाला लॉस झाला अर्थात तोटा झाला तर काय होतं तुम्हाला सांगते. आपण एक गृहीत धरूयात की यावर्षी सपोज तुम्हाला 1 लाख रुपयाचा तोटा झालेला आहे. ओके, आता तुम्ही म्हणाल अरे बापरे आता काय करायचं म्हणजे वेळेत इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा. आता तुम्ही म्हणाल काय संबंध आहे, लॉस झालाय तरी इन्कम टॅक्स रिटर्न भरायचा? होय, कारण यांनी तुम्ही सरकारला सांगताय बघा यावर्षी मला तोटा झालाय बरं का. त्याचा काय फायदा होतो ऐका ना, पुढच्या वर्षी जर तुम्हाला 8 लाख रुपये प्रॉफिट झाला तर तुम्ही काय म्हणता सरकारला, ऐका यावर्षी 8 लाख प्रॉफिट, हे तुम्ही पुढच्या वर्षी सांगताय सरकारला की यावर्षी 8 लाख प्रॉफिट झाला मान्य आहे, पण मागच्या वर्षी 1 लाख रुपये लॉस झाला होता. सो 8 लाख वजा मागच्या वर्षीचा 1 लाख तोटा, म्हणजे आता मी टॅक्स भरणार फक्त करेक्ट 7 लाखावरती. ओके, पण सरकारला कसा विश्वास बसेल 1 लाख रुपये तुम्हाला तोटा झाला होता? जेव्हा तुम्ही ITR भराल तेव्हाच. सो खूप महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला जर तुमचा तोटा कॅरी फॉरवर्ड करायचा असेल म्हणजेच पुढच्या वर्षी त्याचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला ITR भरणं अनिवार्य आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, कधी भरणं अनिवार्य आहे? 31 जुलैच्या आतच, तरच तुम्ही तुमचा लॉस कॅरी फॉरवर्ड करू शकता. आय होप हा पॉईंट क्लिअर आहे. आणि एक ओव्हरऑल नोट सांगते, कॅरी फॉरवर्ड ऑफ लॉसेसचा पॉईंट बाजूला आता सोडून द्या, बट 31 डिसेंबर ही शेवटची डेट असते बिलेटेड रिटर्न फाईल करण्याची. जसं आपण बिलेटेड हॅपी बर्थडे म्हणतो तसं बिलेटेड इन्कम टॅक्स रिटर्न पण तुम्ही भरू शकता डेट झाल्यानंतर सुद्धा. कधीपर्यंत म्हणजे आता या वर्षीचं सांगते, 31 जुलै 2023 नॉर्मल तारीख आहे. तुम्ही जास्तीत जास्त कधी भरू शकणार आहात? 31 डिसेंबर 2023 पर्यंत. पण कशाला? कारण तिथे दंड बसतो आणि काय त्याच्यात भरपूर 1760 भानगडी असतात. मी एवढा आधी व्हिडिओ बनवला आहे ना, मग भरून टाका की कधी 31 जुलै 2023च्या आत. व्हिडिओ संपवायच्या आधी 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट म्हणजे आज तुम्हाला कळालं की इन्कम टॅक्स भरणे आणि इन्कम टॅक्स रिटर्न भरणे ह्याच्यात फरक आहे. म्हणजेच काय, 2.5 लाखाच्या आत जर तुमचं उत्पन्न असेल
तर तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न नक्की भरू शकता, पण त्याच्यावरती इन्कम टॅक्स भरायची गरज नाही. पण तुम्ही जर भरपूर कमवत असाल तर काय, मग इन्कम टॅक्स रिटर्नही भरा आणि इन्कम टॅक्ससुद्धा भरा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की जर तुम्हाला स्वतःला खूप त्याच्यातलं ज्ञान असेल, आपण इन्कम टॅक्स रिटर्न भरला तरी हरकत नाही, पण तुम्हाला जर खात्री नसेल की बापरे हे कसं कॅल्क्युलेट करायचं असतं, कुठला फॉर्म वापरतात, काय करतात, अशा वेळेला एखाद्या CAचा सल्ला घेतला, त्यांना जरा 4 पैसे दिले तरी काही हरकत नाही. म्हणजे काय, आपल्याला खात्री पटते की मी जो काय रिटर्न भरते तो व्यवस्थित आहे, रात्री झोप शांत लागते. ठीक आहे. आजचा गृहपाठ काय, गृहपाठ हाच की तुमचा इन्कम टॅक्स रिटर्न तुम्ही वेळेत भरायचा आहे. आणि भरला की नाही रिटर्न सांगा मला, किती रुपये टॅक्स भरला किंवा कितीचं रिटर्न भरलं ते नका सांगू, भरला का नाही एवढं तर नक्की सांगा. का? कारण चॅनल माझा नाही, आपला आहे.